सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाने जी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5वी आणि 8वी साठी घेण्यात येते, ती स्कॉलरशिप या वर्षीपासूनच म्हणजेच 2026 पासून इयत्ता 4थी आणि 7वी साठी अशी बदलण्यात आलेली आहे. म्हणजेच या वर्षी जी स्कॉलरशिप आहे ती इयत्ता 4थी, 5वी आणि 7वी, 8वी अशा चारही वर्गांना देण्याची सवलत राज्य शासनाने यावर्षी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये इयत्ता 5वी आणि 8वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ती नियमित वेळेमध्ये पार पडलेली आहे, परंतु याच वर्षी इयत्ता 4थी आणि 7वी या दोन इयत्तेसाठी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी आलेले आहे आणि इयत्ता 4थी आणि 7वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना यावर्षी ही स्कॉलरशिप देण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे या स्कॉलरशिपसाठी फॉर्म कधीपासून सुरू झाले आणि त्याची शेवटची तारीख काय आहे आणि त्याची परीक्षा कोणत्या तारखेला आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. या ठिकाणी आपण बघू शकतो प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी आणि 7वी या दोन्हींच्या गाईडलाईन दोन्ही सुद्धा सूचना एकत्रच आहेत, सेम आहेत. त्यामुळे आपण इयत्ता 4थीच्या या ठिकाणी सूचना पाहणार आहोत. ही जी परीक्षा आहे ही परीक्षा इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना देण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम ही परीक्षा आहे, ही परीक्षा कधी होणार आहे याविषयी खूप जणांमध्ये संभ्रम आहे. तर ही परीक्षा एप्रिल 2026 या महिन्यामध्ये होणार आहे. त्याची डेट आणखी आलेली नाही, परंतु एप्रिलमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एक फोटो लागणार आहे आणि विद्यार्थ्याची सही लागणार आहे आणि शाळेमार्फत ह्या शिष्यवृत्तीचे फॉर्म भरल्या जाणार आहेत. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे, त्यानंतर आधार कार्ड किंवा त्याचा नोंदणी क्रमांक असणं आवश्यक आहे, त्यानंतर कास्ट वगैरे असतील तर त्या आरक्षणाचा प्रवर्ग सुद्धा तिथं देण्यात आलेला आहे. यामध्ये परीक्षेचे माध्यम हे विद्यार्थी ज्या माध्यमातून परीक्षेत प्रविष्ट होणार आहे ते माध्यम या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम कोणता आहे तो या ठिकाणी नोंदवायचा आहे. वडिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत यापैकी अचूक पर्याय किंवा 2 पर्याय आहेत तिथं, 1 लाखापेक्षा जास्त किंवा 1 लाखापेक्षा कमी अशा प्रकारचा तिथं पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पालकाचा मोबाईल क्रमांक, त्यानंतर या ठिकाणी त्याची फॉर्म भरण्याची तारीख किती आहे ते या ठिकाणी बघू शकता आपण. प्रवेश शुल्क 50 रुपये आणि परीक्षा शुल्क 150 रुपये असा बिगर मागास प्रवर्गाला आहे. एकूण शुल्क 200 आणि जे तुमचे समजा फॉर्म भरणारे आहेत त्यांचे काही चार्जेस आहेत ते या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागणार आहेत. आणि मागास विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क 50 आणि परीक्षा शुल्क 75 अशा प्रकारे 125 आणि जे तुमच्या इथे ऑनलाईन भरणारे आहेत त्यांना
जे काही घेतील ते असे नियमित शुल्कासह 30/12/2025 ते 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत या परीक्षेचे फॉर्म हे भरायचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या परीक्षेसाठी आपले डॉक्युमेंट आणि हा अर्ज आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे विचारणा करून हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि स्कॉलरशिपची परीक्षा जी आहे स्कॉलरशिप धारक बनायचं आहे. ही इयत्ता 4थी आणि 7वी या वर्गासाठी या वर्षीपासून सुरू होणारी ही स्कॉलरशिप परीक्षा आहे. धन्यवाद.